पहिली त्याला स्टेजवर बसवणं, त्याला जवळ घेणं आणि त्याला ही सगळं शिकवणं, ही सगळी समाजलोचकांची ती काय आहे ती तक्रार आहे. आता प्रत्येकाची अपेक्षा असते की डबल पैसे. दुकानदार काय माझ्यात लय गिरायक आलं म्हणून हाकलून काढून दुसऱ्याकडे जात नाही, त्याची अपेक्षा दुईकडे वाढल्यात. पण ही चूक केली आहे समालोचकांनी आणि ही समालोचक आता आपल्या संघटनेवर लादतात. आलं का लक्षात? तुम्ही त्याला स्टेजवर घेणं, त्याला जवळ बसवणं, सगळं करून देणं ही पहिली चूक आहे त्याची. ह्याला तोडगा काय? आज दुसरी गोष्ट लाईव्हवाल्याची. लाईव्हवाला आता प्रत्येकानं काही राग मानून घेऊ नका, माझ्या जवळचे आहेत सगळे समालोचक बी माझं या येतील. लाईव्हवाल्यावर कमेंट जे येतात, हजारो लोक घरातनं, तुम्ही मैदानावर कमी असता, घरात बायकासनी सुद्धा याड लागलं ह्या लाईव्हचं, कारण आमची खुळी होते ती माणसं. तुम्हाला ती जमत नसलं तर त्याचा उपाय काढा, त्या गावात सांगा हे असलं तर आम्ही लाईव्ह करतोय. कमेंट या येणारच. आता ही मीडियानं जग सगळे ह्याच्यावर निघाले. तुम्हाला जमत नसलं तर त्या घेणाऱ्या अड्डवाल्याला सांगा. भयानक कमेंट आहेत, लय बेकारण काय आयवरनं शिवाय येते त्या ह्याला म्हणजे P3वाल्याला. आणि ही तशा काय रोज गोष्टी मिटवत बसणार आहे का तुम्ही ह्यांच्या? नाही, पण ती लाईव्ह पाहिजे. लाईव्ह जिथं तुझी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करतील तिथंच जा. तू 15 मिनिटच म्हणून खचा 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 रोज जाऊ नको. ही जरा थांबव. आलं का लक्षात? रोज अड्डा आहे ती, पैसे मिळतात म्हणून अड्डा करू नका, ही महत्वाची गोष्ट आहे. रोज शिव्या देतात म्हणून मग तक्रार काय संघटनेच्या नावावर मांडायची नाही. आणि तांब्याचा जो विषय आहे ती विलास देशमुखची सोडाच, ह्या संघटनेची त्यानं माफी मागावी आणि त्यानं मागितलीच पाहिजे. हा माझा सुद्धा निर्णय आहे. तांबे काय लोकांचा नाही, आपलाच कार्यकर्ता आहे. त्याला आता डबल ढोलकं वाजवायची सवय लागल्या, लागू दे. एक डाव तुम्ही संघटनेने यादी काढा समालोचकाची पश्चिम महाराष्ट्रातली, की हीच समालोचक असतील म्हणून. रोज येऊन पुकरत बसला तर त्याला काय समालोचक म्हणता येणार नाही. संघटनेने त्याची यादी जाहीर करा. ह्यांचं ऐकून तुम्ही गेलायचा, ही समालोचक तुम्हाला बोलवून घेणार. ह्यांना उद्या कोण ठोकायला लागलं तर तुम्हाला जायला लागेल, कारण ह्यांचं समालोचक सगळीच चांगली असं नाहीत. प्रत्येकाचं पुकारताना कसं पुकारतात ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मी काय त्यांना नावं ठेवत नाही. तुम्ही जसं मागाशी म्हणला नावं घ्यायला लागतात, घ्यायलाच लागतात. आम्ही काय येत नाही मैदानावर, आबा प्रत्येक मैदानावर असतात. तुम्ही नावं आबाचं घेता, पैलवानचं घेताय, मग ह्यांचं घेताय, पण 2 नंबर 3 नंबर फळीतलं जे काही नेते येतात, ऐका जरा, 2 नंबर 3 नंबर फळीतली बी काही कार्यकर्ते आहेत, त्यांचं कवा घेतलंय का तुम्ही नाव? मांगडे तात्या पुण्यातनं आले, वडके आले, पैलवान रेट आले, आबा आले, आणि हे बाकीचे आहेत ऐकायचं आता ऐकायचं बरोबर आहे की नाही? हा, ऐकायचं. संघटनेला पाठिंबा देणारे हजारो कार्यकर्ते आहेत, उगाच पांढरे कपडे घालून आलेले नाही. ती तू गाऱ्या आपले मोरे साहेब असतील, सगळ्यांनी त्याची दक्षता घेणं. तुमच्या नजरेत माणूस आला की नाव घ्यायला काय फरक पडतो तुम्हाला? समजा तुम्ही स्टेजवर नाही बोलवा, पण घ्या ना. बाकीची पण संघटनेसाठी आता झटायला लागल्यात, यांची तरी घ्यावीच लागतील. हा विषय पहिल्यापासून 10-12 जणांचं जे यांनी संघटना चालवल्या ह्यांची तुम्ही घ्या, पण 2 नंबर फळीतल्या लोकांची सुद्धा घ्या. प्रसिद्ध बैलगाडी मालक आले, प्रत्येकाचं नाव घेताय. एखाद्याचं पळत नाही त्याचं सुद्धा घ्या, काय फरक पडतो? पण तुमच्या ओळखीचा असतोय. तोंडावर झिजलं, तोंड काय झिजत नाही, पैशासाठी पळताय तुम्ही, फुकट पळत नाहीचा, पैसा घेताय आणि चांगला रेटा लावून पैसे घेताय, कमी जास्त घेत नाही. एखाद्या गरीबाच्या अड्ड्यावर 2,000 देतो म्हटल्यावर नाही 10 असलं तरी येतोय. ही सुद्धा जरा थोडंफार ह्याचा सुद्धा संघटनेने विचार करावा. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी शेतकरी म्हणजे जसं शेतकरी एकत्र येऊन संघटना जशी चालल्या तशी आपण बैलगाडी संघटना ह्या महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेल्या आहे. आणि ह्याचा विचार आता राज्य शासन, राजकीय नेते मंडळी ही सुद्धा घ्यायला लागल्यात. या विचार करा पाहिला, ह्याच्यातनं आपल्याला एखादं प्रतिनिधित्व मिळावं राज्याचं. आणि अशी धाडसाची लोक यात आहेत. आपल्याला वैयक्तिक या बैलगाडी क्षेत्रासाठी जर महाराष्ट्रात प्रतिनिधित्व येणाऱ्या काळात जर मिळालं तर आपल्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एखादा महाराष्ट्रात प्रतिनिधित्व तयार होईल. ह्याच्यासाठी आणि झटलं पाहिजे. आपण सगळ्यांनी पैलवानच्याच काय ह्या सगळ्यांच्या संघटनेच्या पाठीमागं राहू. आणि एखाद्याची चूक झाली, चुकीचा परिणाम फार वाईट झालेला आहे. ही बैलगाडी क्षेत्र गुन्हेगारी क्षेत्र आहे. मुळात सांगतो, ह्यात आंडो पांडो कोण उतरत नाही.
ह्यो सगळा रस्टीलन ठसाचं गडी यात आहेत. कवा काय होईल सांगता येत नाही आणि अशा घटना घडलेल्या आहेत. त्या स्टेपला आपण कुणीही जायचं नाही. झालेल्या घटनेवर सुद्धा आपण दुःख व्यक्त केलं. घटना चुकीचीच आहे, परंतु आता इथनं पुढं अशा घटना घडू नये. कोण कोणाला कमी नाही. मी मोठा टाके असलो मला पण लय मोठा भारी कोण ना कोण तर पडतोय. आता हत्तीला जसं चिलाट भारी पडतंय तसं कोण बी कोणाला ठोकाठोकी करतंय, कचाचा गोळ्या घालते ती माणसं. तर जरा शांततेत घ्या आणि सगळ्यांनी आपल्या एका विचारानं संघटनेचं कसं कल्याण होईल आणि संघटना चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात एक नेतृत्व तयार करूया अशी माझी अपेक्षा आहे. आणि तांबेला शेवाळ्याबानी फोन करून 2 मिनिटात त्याची घेऊन बोलवून त्याला विषय संपवून टाकावा. आणि तांबेला सुद्धा विलास पैलवाननं माफ करावा अशी माझी अपेक्षा आहे. तांबे हा आपलाच माणूस आहे आणि गरीब आहे. गरीबातनं तो पुढे यायला लागलाय. त्याला ह्यांनी पण भरपूर साठवलंय पैलवान. कचाचा पहिल्यापासून करते ती एखादं आता यायला लागलंय. तुम्ही पण घ्या समजून. पण त्याची एक चूक आहे की संघटनेचा निषेध करणं हा त्याची चुकीची गोष्ट आहे. त्याला सुद्धा याद घ्या. त्याला बी 4 रुपये मिळू द्यात. नाही त्याची चूक आहे ही मान्य करतो. संघटनेचा निषेध केलाय हा त्याची चूक आहे. त्याला माफी मागायला लाव आणि सगळ्यांनी सोम्या गोम्याने सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं यातनं पैसे मिळवा. आमच्या बैलवाल्यांची वाट लागायला लागली रुपड्या नाही. तुमचं पैशासाठी भांडण मिटवाय रोज याला कोण मोकळा आहे. पैलवान सांगेल ती योग्य निर्णय होतील. ओके.